डीजीसीएच्या कारवाईवर आम्ही समाधानी नाही। 4 विमानांवर बंदी घालून थातुरमातुर कारवाई केलेली आहे। डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। या प्रकरणामध्ये अजून कुणावरच कारवाई का झाली नाही असा संतप्त सवाल सुद्धा अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय। डीजीसीएकडनं एक मोठी कारवाई काल VSR कंपनीवरती करण्यात आलेली आहे। VSRच्या 4 विमानांच्या उड्डाणावरती बंदी घालण्यात आलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आहेत। खरं तर पक्षाकडनं सर्वात आधी जर कोणी शंका उपस्थित केलेली होती तर ती अमोल मिटकरी यांनी केलेली होती। त्यामुळे या कारवाईनंतर मिटकरी यांची काय प्रतिक्रिया आहे आणि अजून काय कारवाईची अपेक्षा आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, काल तुम्हाला ती प्रेस नोट तुम्ही वाचली असेल, 4 विमानांवरती बंदी घालण्यात आलेली आहे। सर्वात आधी त्यावरती प्रतिक्रिया आणि अजून काय कारवाई केली पाहिजे? डीजीसीएच्या भ्रष्ट कारभारामुळे आम्ही वारंवार सांगत होतो की VSR कंपनीला डीजीसीए वाचवण्याचा प्रयत्न करते आहे। त्या संदर्भात विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी सप्रमाण ते 2-3दा पत्रकार परिषद घेऊन सिद्धही करून दाखवलं। आता त्या शंकेला वाव आहे। त्याच्यामुळे डीजीसीएनी त्यांचं मरण VSRवर लोटू नये। डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं महत्त्वाचं आहे। VSR कंपनीचे 4 विमानं बंद केले म्हणजे काय अजितदादा वापस येणार नाहीत। अजितदादासारख्या मोठ्या नेत्याचा घात झालाय आणि हा अपघात नव्हता, हा घात होता, हे डीजीसीएने कबूल केलंय। काल मला सांगा ना, AAIBनी उत्तराखंडच्या झारखंडच्या छपरामध्ये जो काही विमान दुर्घटना घडली त्यामध्ये तात्काळ रेड एअरवेजवर कारवाई केली का नाही? ती तत्परता VSR कंपनीबाबत AAIBने का दाखवली नाही? त्याच्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की जितकी VSR व्हेंचर कंपनी जबाबदार तितकंच डीजीसीए जबाबदार। डीजीसीएच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही। मला शंका अशी आहे की 50 कोटीचा विमा VSR कंपनीच्या पायलटांचा काढला गेला, त्यामुळे सुमित कपूर नावाच्या पायलटला सुसाईड बॉम्बर म्हणून पाठवल्या गेल्याची मला पहिला शंका आहे। त्याच्यानंतर जर हे विमे काढले नसतील तर याचं स्पष्टीकरण अद्यापही VSR कंपनीकडून आलं नाही। तिसरं जे काही संदर्भामध्ये साहिल मदन आणि यश हे पायलट जे अडले होते त्याचं CCTV फुटेज अद्याप भेटत नाही। दादा विमानात बसल्याचं एकही CCTV फुटेज अद्याप आलेलं नाही। मग जर CID चौकशी सुरू आहे, सरकारकडून चौकशी सुरू आहे, केंद्रीय यंत्रणेची चौकशी सुरू आहे, तर मग ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर का येत नाहीत? आणि आता डीजीसीएनी 1 महिन्यानंतर कबूल केलं, ब्लॅक बॉक्स 15-20 दिवसानंतर सापडतो, म्हणजे विमानाच्या टेल साईडचा जो भाग आहे शेपटीकडचा तो सुरक्षित आहे, कागद सुरक्षित आहेत आणि ब्लॅक बॉक्स जळलेला आहे। त्याच्यामुळे हे फार संभ्रमाचे प्रश्न आहेत। त्यामुळे डीजीसीए ह्या सगळ्या घातपाताचा मास्टर माइंड आहे। डीजीसीएच्या संपूर्ण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर FIR झाला पाहिजे, तसा माझा प्रयत्न असेल। त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की आता डीजीसीएवर लोकांनी शंका व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे आता काहीतरी लोकांसमोर जायला तोंड पाहिजे म्हणून त्यांनी ते 4 विमानाची हे रद्द, पण त्यांनी हे कबूल केलंय की VSRची विमानं नादुरुस्त होती। एवढ्या मोठ्या नेत्यासाठी तुम्ही नादुरुस्त विमान पाठवाल? काय तुम्हाला लाज लज्जा शर्म आहे का नाही? याचं जे अजितदादा गेल्यानंतर जे महाराष्ट्राचं नुकसान झालं याची भरपाई कोण करून देणार आहे? या डीजीसीएला कोणाचा पाठिंबा आहे? डीजीसीए कोणाच्या आशीर्वादावर हे धाडस करू शकली? हे तर सत्य आलं पाहिजे। याची काहीही किंमत मोजावी लागली ना तरी आम्ही मोजायला तयार आहोत, कारण आम्ही पदाचे लाभार्थी नाही आहोत। आम्ही कुठल्या लालसेपोटी आता काम करत नाही आहोत। अजितदादा नावाच्या देव माणसामुळं हा लाल बॅच मला मिळाला आणि जे काही कर्तव्य आता इथून पुढे जिवंत असेपर्यंत शिल्लक आहे त्यामध्ये अजितदादांच्या मृत्यूचं गुढ हे महाराष्ट्रासमोर उकलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। डीजीसीएला वाटतं तेवढं सोपं हे नाही आहे। त्यांनी जे काही कबुली केली त्याच्यानंतर आता पडसाद उमटायला मात्र सुरुवात होईल। इतकी मुजोरी का अजूनही FIR का केला नाही त्या VSRवर? डीजीसीएच्या अंडर कंट्रोलच असतात ना सर्व विमानं। डीजीसीए ही हायर अथॉरिटी आहे, त्यांनी काय FIR केला नाही? तो सुमित कपूर कुठे आहे सध्या? त्याची पत्नी म्हणते की हा फोटो माझ्या पतीचा नाही आहे। त्याची हिस्ट्री अशी ड्रंकची असताना त्याला परत त्याच विमानावर कसं दिलं गेलं? आणि साहिल मदन आणि यश हे जे पूर्वीचे तिथं नेमलेले पायलट होते हे आता कुठे आहेत? मला ते कळतच नाही की ती पायलट आता घरी आहेत, ट्रॅफिकमध्ये अडले तेव्हापासून ते जिवंत आहेत की मेलेत की फॉरेनला गेलेत कुठे? याचा तपास झाला पाहिजे। त्यामुळे डीजीसीएनी मलमपट्टी करू नये। बिजागिरीमध्ये 2 खिळे जरी वेगळ्या रंगाचे असले तरी बारकाईनं पाहणारे अजितदादा, रंग एखाद्या भिंतीला 2 असले तरी बारकाईनं पाहणारे अजितदादा, सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडीत न बसणारे अजितदादा आणि व्हिजिबिलिटीची अथॉरिटी आल्याशिवाय पायलटकडून OSDने दादांना सांगितल्याशिवाय दादा विमानातच बसत नव्हते हो। इतकी काळजी घेणाऱ्या माणसाचं असं नादुरुस्त विमान जर त्यांनी पाठवलं असेल तर त्यांनी हे का केलं? हा कट का रचला? त्याच्यामुळे त्यांच्या या
आत्ता त्यांनी जो काही कालचं मी ते वाचलंय, त्यांनी जो निर्वाळा दिलाय त्याबद्दल आम्ही समाधानी नाही. आता मागणी ही आहे की जे त्या DGCAचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा FIR झाला पाहिजे आणि मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री त्या दृष्टीनं पावलं टाकतील. कारण नुकसान हे महाराष्ट्राचं झालं नाही, नुकसान हे पवार परिवाराचं झालं नाही, शासनाचंही नुकसान झालं आणि जितकं नुकसान जितकी हळहळ आम्हाला माहीत आहे की तितकीच हळहळ आदरणीय मुख्यमंत्र्यांना, आदरणीय शिंदे साहेबांचं पण वरळी डोममध्ये त्या दिवशी भावनिक भाषण ऐकल्यानंतर कोणालाही वाटेल की त्यांनाही तो न्याय द्यायचा आहेच. पण आता DGCAवर कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी कबूल केलं की VSR कंपनीची चूक होती. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.